हॅलो नमस्कार. चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण सर्वजण अत्यंत उपयुक्त असे मराठी व्याकरण पाहत आहात. त्यामधील महत्त्वाचा घटक आहे प्रयोग. तर या प्रयोगावर पहिला एक व्हिडिओ आहे, त्याचे मुख्य प्रकार आणि ते कसे ओळखायचे हे सांगितले आहे. तोही व्हिडिओ नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आहे प्रत्येक उदाहरणासहित हा व्हिडिओ मी करत आहे. पहिला आहे प्रयोग कर्तरी प्रयोग आणि याचे उपप्रकार आहेत दोन, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. तर या दोन्ही प्रकाराची उदाहरणे देऊन आपण हे दोन प्रकार ओळखायला शिकणार आहोत. चला पाहूया कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार. आणि त्यामधला पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. आता हा प्रयोग कसा ओळखायचा, तर ज्या वाक्यामध्ये कर्म असते ते वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे असते. पहा, या शब्दामध्येच सकर्मक म्हणजे कर्म असलेले वाक्य असा अर्थ होतो आहे. आणि म्हणून आपण वाक्य पाहणार आहोत. उदाहरणार्थ, राम आंबा खातो. पहा, यामध्ये आंबा हे कर्म झाले आणि या वाक्यामध्ये कर्म आहे आणि म्हणूनच हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचे होईल. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहत आहोत, अकर्मक कर्तरी प्रयोग. पाहूया, ज्या वाक्यामध्ये कर्म नसते ते वाक्य अकर्मक कर्तरी म्हणून ओळखले जाते. पाहूया वाक्य कोणते आहे, राम खातो. पहा, इथे तुम्हाला समजेल राम आंबा खातो, इथे कर्म आहे म्हणून सकर्मक. इथे बघा राम खातो, इथे कर्मच नाही आणि म्हणून हे अकर्मक वाक्य होईल. पहा, अशा पद्धतीने अतिशय सोपी पद्धत इथे मी दाखवत आहे आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खाली मी काही उदाहरणे देत आहे, या उदाहरणाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर द्या. पाहूया, ही दिलेली वाक्ये सकर्मक कर्तरी आहेत की अकर्मक कर्तरी आहेत हे तुम्हाला कमेंटमध्ये लिहून सांगायचे आहे. पाहूया, खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचे आहेत. अजय क्रिकेट खेळतो. हे वाक्य सकर्मक आहे की अकर्मक आहे हे ओळखायचं आहे. तसेच पुढील वाक्य पहा, आर्या खेळते. तिसरं वाक्य पहा, विजय अभ्यास करतो. तर या तीन वाक्याची उत्तरे तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची आहेत. तर व्हिडिओ नेहमी पाहत राहिलेले यापुढीलही प्रकार मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ सर्वजण अतिशय उत्सुकतेने पाहत आहात, त्यामुळे सर्वांना मी खूप खूप आभार मानते आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देते. असेच व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.